शाळेच्या मैदानात त्याला एक वॉलेट सापडलं. पण त्याने ते स्वतःकडे ठेवले नाही. त्याने ते शिक्षकांकडे दिलं आणि ज्याचं वॉलेट होतं त्याने त्याचे आभार मानले. तिच्याकडून चुकून घरातील फुलदाणी फुटली, पण तिने प्रामाणिकपणे आईला सांगितलं. आईने तिच्या धैर्याचं कौतुक केलं. दुकानदाराने चुकून त्याला 2 चॉकलेट्स दिल्या. त्याने जास्त चॉकलेट परत केली. दुकानदार हसला आणि त्याचे कौतुक केले. परीक्षेत त्याला बाकावर आन्सर्स लिहिलेल्या दिसल्या, पण त्याने ते बंद केलं आणि फक्त जे येत होतं तेच लिहिलं. शेतकऱ्याला त्याच्या वजन काट्यात जास्त वजन दाखवत असल्याचं कळलं. त्याने ग्राहकांना सत्य सांगितलं. त्यामुळे सगळ्यांचा विश्वास वाढला. क्लासमध्ये त्याला एक सुंदर पेन्सिल सापडली. त्याने पेन्सिल शिक्षकांकडे दिली. दुसऱ्या दिवशी तिचा मालक आनंदी झाला. कंडक्टरने चुकून त्याला जास्त पैसे परत दिले. त्याने ते पैसे परत केले. बसमधील लोकांनी त्याचं कौतुक केलं. त्याचं लायब्ररीचं पुस्तक हरवलं. त्याने लायब्ररियनला सत्य सांगितलं. तिने त्याला शांतपणे उपाय सांगितला. तिला वाटलं ही क्रेयॉन्स तिच्याच आहेत म्हणून तिने घेतली. नंतर तिने सत्य सांगितलं आणि परत दिल्या. दोघींची मैत्री आणखी घट्ट झाली. त्याचा गृहपाठ पूर्ण झाला नव्हता आणि तो चिंतेत होता. त्याने टीचरला सत्य सांगितलं. टीचरने त्याच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलं.